तालुक्याचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी 2 दिवसापूर्वी पेपरमध्ये एक असं जाहीर केलं की मी विधानसभा लढणार नाही, माझ्या घरचा बी कोणी उमेदवार देणार नाही। तुम्हाला काय वाटतं, हे राजकीय स्टंट आहे का? प्रथमतः एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। प्रत्येक ठिकाणी राजकीय षडयंत्र असतात किंवा स्टंट असतात। हे कोणताच पॉलिटिकल व्यक्ती हा स्पष्ट करत नसतो। त्यांच्या वैयक्तिक काय बाराभानगडी काय कुटाणे आहेत या संदर्भात मला वैयक्तिक त्या संदर्भात माहीत नसल्यामुळं या विषयावर मी हितभाष्य करणार नाही। परंतु तालुक्यामधल्या गायरान जमिनीच्या प्रश्नावर जसं तालुक्यातल्या लोकांनी किंवा पवार साहेबांच्या समर्थकांनी असं सांगितलं की तालुक्याला साहेबांची गरज आहे, पवार साहेबांची, तालुक्याचा विकास केला। मग आमचा असा सवाल आहे की तालुक्याच्या विद्यमान आमदार साहेबांनी गायरानधारकांचा आढावा तहसीलदार सोबत का घेतला नाही किंवा त्यांच्या त्या संदर्भात जे अधिनियमित करण्यासंदर्भात ज्या कारवाई होत्या त्याच्यावर त्यांनी का आतापर्यंत बोलले नाही, हा आमचा सवाल आहे। त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का हे राजकीय स्टंट आहे? एक लक्षात घ्या, मी आज म्हणू शकत नाही हा राजकीय स्टंट आहे। ज्याचं त्याचं ठरलेलं असतंय। मी सांगितलंय गुगली, नो बॉल, व्हाईट बॉल आणि फ्री हिट। मी यापूर्वीही या संदर्भात बोललोय, तो येणारा काळ ठरवणार आहे। आज त्या विषयावर बोलून आणि चर्चा करून काय साध्य होणार आहे? चर्चा करायची असेल तर गेवराई तालुक्यातला आणि शहरातला गायरानधारक ठरवणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही 50 वर्षापासून सातत्याने शासन दरबारी मांडत असलेल्या गायरान जमीन प्रश्नासंदर्भात संबंधित आमदारांनी असतील, पालकमंत्र्यांनी असतील, या संदर्भात काय कारवाई केली, यांनी काय करायला पाहिजे होतं, आम्हाला न्याय का मिळत नाही, आम्हाला शेतकऱ्यांसारखा विमा मिळत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, आमचे पंचनामे होत नाही, यावर चर्चा होणं आज अपेक्षित आहे असं मला वाटतं।